ऑनलाईन चॅट लावी प्रतिष्ठेची वाट. एकांत जसा सृजन आहे तसा भीषण आहे. एकांतामध्ये सृजनशील माणसाला नवीन कलाकृती गवसते, तर सृजनहीन माणसाला दुष्कृत्यही करवते. त्यात मोबाईल, इंटरनेट ही माध्यमं रिकामटेकड्या गोष्टी करण्यासाठीची साधनं आहेत की काय या भावनेनं जगातील 70% लोक त्याचा वापर करतात. सन 2010च्या मार्चमध्ये शामराव कुलकर्णी एका नामवंत वित्त संस्थेतून यथायोग्य पत, प्रतिष्ठा, पैसा, स्थावर, जंगम मालमत्ता मिळवून निवृत्त झाले होते. कुलकर्णी वित्त संस्थेमध्ये दिवाणजी पदावर काम करत होते. घरामध्ये त्यांची पत्नी सरला, त्या देखील एका खाजगी कंपनीमध्ये काम करून 2013 साली निवृत्त झालेल्या होत्या. शामरावांचं वय 69 आणि सरला यांचं वय 62 असं होतं. या कुलकर्णी दाम्पत्यांनी सर्व्हिस दरम्यान गडगंज संपत्ती मिळवून ठेवली होती. त्यांना अभिषेक नावाचा मुलगा आणि श्रुती नावाची एक मुलगी होती. दोघांनाही शिक्षण चांगल्या दर्जाचं देऊन उच्च शिक्षणासाठी परदेशी देखील मुलांना पाठवण्यात कुलकर्णी कमी पडले नाहीत. कालांतरानं दोन्ही अपत्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून परदेशातच नोकरीस लागून त्याच ठिकाणी लग्न करून स्थायिक झाले होते. निवृत्तीनंतर कुलकर्णी यांना पेन्शन सुरू झालं होतं. उदरनिर्वाहासाठी महिन्याकाठी लागणारे पैसे मुलांकडे मागावे लागतात अशी काही परिस्थिती नव्हती. उलटपक्षी पेन्शन एवढी होती की ते मुलांना पैसे पाठवत होते. मुलगा मुलगी त्यांच्या कुटुंबामध्ये रमून गेल्यानं भारतामध्ये 2 ते 3 वर्षामध्ये कधीतरी लग्न समारंभ अथवा पाडवा, दिवाळीला येत असत. त्यामुळे कुलकर्णी दाम्पत्य एकटं पडत चाललं होतं. वयोमानामुळे त्यांचं नातेवाईकांकडे येणं जाणं कमी झालं होतं. नातवंड मुलांबरोबर परदेशातच असल्यानं आलिशान बंगल्यामध्ये शामराव आणि सरला दोघंच, आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकांत, नीरव शांतता त्यांच्या सोबतीला होती. शामराव आणि सरला विरंगुळा म्हणून दोघेही संध्याकाळी बंगल्याच्या बाहेर जॉगर्स पार्कमध्ये फिरण्यासाठी जात असत. तिथे समवयस्क लोक भेटल्यानंतर काही वेळ गप्पा होत असत. रोजच्या फिरायला जाण्यामुळे उपेंद्र जोशी वय वर्ष 67 हे कुलकर्णींचे मित्र झाले आणि दोघांची गट्टी जमली. जोशी हा गृहस्थ थोडासा बेरकी आणि हुशार होता. जोशींकडे त्यांच्या मुलानं एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला होता आणि तो मोबाईल कसा वापरायचा याचं जुजबी ज्ञान जोशींकडे होतं. त्या मोबाईलवर जोशी रोज 4 ते 5 तास खर्च करत असत. एके दिवशी जॉगर्स पार्कमध्ये कुलकर्णींनी जोशींची खूप वाट पाहिली, परंतु जोशी काही आले नाही. असं 3 ते 4 दिवस गेले आणि 5व्या दिवशी जोशी हे कुलकर्णी येण्याआधीच पार्कमध्ये येऊन बसले होते. कुलकर्णी येताच जोशींना म्हणाले, अहो जोशी, कुठे हो तुमचा पत्ता? दुसरी बायको मिळाली की काय? 4 दिवस गायब होतात तुम्ही तर. त्यावर जोशी म्हणाले, कुलकर्णी, हा अगदी तसंच समजा, दुसरी बायकोच मिळाली. हे ऐकताच कुलकर्णींचे कान टवकारले आणि दुसरी बायकोच समजा या जोशींच्या वाक्याची शहानिशा करू लागले. तेव्हा जोशींनी सांगितलं, अहो कुलकर्णी, माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, त्याला इंटरनेट पॅक देखील मारलेला आहे. परवा मी एका ऑनलाईन चॅटिंगच्या वेबसाईटला गेलो, तिथे मला एक सुंदर चेहरा, नाजूक बांधा, मधुर आवाजाची एक मुलगी भेटली आणि तिच्यासोबत मी प्रायव्हेट चॅटिंग देखील केली. म्हणजे दुसरी बायकोच केली म्हणा की. अहो तुम्हाला देखील मी ती वेबसाईट सांगतो, पण कुणाला सांगू नका. जोशींनी सांगितलेल्या वेबसाईटवर कुलकर्णी यांनी भेट देण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी नवीन अँड्रॉइड मोबाईल देखील घेतला. जोशींनी सांगितलेल्या वेबसाईटवर कुलकर्णी यांनी व्हिजिट केली. तिथे ऑनलाईन सेक्स चॅट करण्यासाठी मुली मिळतील अशा जाहिराती दिसू लागल्यानं कुलकर्णी त्यात गुरफटले गेले आणि त्यांनी एक पेड अकाउंट काढलं. त्या अकाउंटच्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी त्यांच्या पेन्शन जमा होणाऱ्या बँक खात्याची माहिती ऑटो डेबिट होण्यासाठी त्यांनी ॲड करून ठेवली. तसंच गुगल प्ले स्टोअरमध्ये अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनला पेमेंट करता यावं म्हणून 2 ते 3 डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड सेव्ह करून ठेवली. घरामध्ये एकांत जीवघेणा ठरत असल्यानं ऑनलाईन चॅटिंग करण्यामध्ये कुलकर्णींना मजा वाटू लागली. कुलकर्णी भरपूर वेळ त्या मोबाईलवर घालवू लागले. अनेक अकाउंटशी चॅटिंग करू लागले. त्यामुळे कुलकर्णी वयाचं भान विसरून एका वेगळ्या दुनियेत गेले. एके दिवशी सरला शामरावांना म्हणाल्या, अहो चला जरा बाजारात जाऊन थोडी भाजी घेऊयात आणि आपली बँकची पासबुकं बँकेतून प्रिंट करून आणूयात. शामराव सरलाकडे दुर्लक्ष करत, मला वेळ नाही, तुझी तू जाऊन ये ना, माझी पण पासबुकं भरून आण.
म्हणत चॅटिंगमध्ये रममाण झाले. सरला यांनी बँकेमध्ये जाऊन सर्वप्रथम शामरावांचे पेन्शन अकाउंटची पासबुकं प्रिंट केली आणि बघतात तर काय, स्टेटमेंटमध्ये 200 ते 300 रुपयाच्या एकूण 150 एंट्रीज दिसल्या, ज्यामध्ये जवळपास 50,000 ते 60,000 रुपये शामराव यांच्या बँक अकाउंटमधून डेबिट झाल्याचं कळलं. सरला यांना काही कळेना. त्यांनी बँकेमध्ये चौकशी करून थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि शामरावांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलं. शामरावांच्या अकाउंटमधून अनधिकृतपणे पैसे गेल्याची तक्रार सरला यांनी शामरावांकरवी नोंदवली. प्राथमिक चौकशीमध्ये शामरावांकडे विचारपूस केल्यानंतर पोलिसांना समजलं की शामरावांनी गुगल प्ले स्टोअरमध्ये 2 ते 3 क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सेव्ह केल्यानं शामराव करीत असलेल्या ऑनलाईन सेक्स चॅट, डेटिंग ॲप इत्यादी ॲप्लिकेशनला ऑटो डेबिट माध्यमातून पैसे गेले होते. पोलिसांना शामराव वयस्क असल्यानं त्यांना जमत नाही म्हणून मोबाईल तपासून पाहिला असता गुगल ब्राउझर हिस्ट्रीमध्ये शामरावांनी पॉर्न व्हिडिओ सर्च करून बघितल्याचे रेकॉर्ड मिळाले. या गोष्टीचं स्पष्टीकरण शामरावांना विचारल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितलं, साहेब, घरात एकांत सहन होत नाही, कोणी बोलायला नाही, काहीतरी विरंगुळा म्हणून हे करायला गेलो आणि अकाउंटमधून पैसे गेले. एक विनंती करतो, तुम्ही माझ्या पत्नीला हे सांगू नका, नाहीतर ही ऑनलाईन चॅट माझ्या प्रतिष्ठेची वाट लावेल. मित्रांनो, शामरावांप्रमाणे अशा ऑनलाईन चॅट करून जर एकांत संपवता आला असता तर माणूस हा समाजशील प्राणी म्हणवलाच गेला नसता. कितीही डिजिटल युग आली तरी अवतीभोवती माणसं असल्याशिवाय माणसाला किंमत नाही. एकटेपणा घालवण्यासाठी किंवा मजा मस्ती करण्यासाठी जर अशा वेबसाईटवर जाल तर तुमची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. कधीही गुगल प्ले स्टोअरमध्ये ऑटोपे सबस्क्रिप्शन कुठल्याही ॲपसाठी ठेवू नये, कारण ते आपल्या लक्षात राहत नाही आणि महिन्याला त्याचे पैसे डेबिट होत राहतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत याची माहिती पोहोचवा. धन्यवाद.